जनसामान्यांचा निर्भीड निपक्ष बुलंद आवाज जनता ठाणेदार न्यूज। जनता ठाणेदार न्यूज मध्ये आपलं सहर्ष स्वागत। संगमनेर खुर्दमध्ये कुबेर एम्पायर या ठिकाणी आज मंगळवार दिनांक 21/1/2025 रोजी माननीय राजनदादा शिंदे पाटील युवा मंच सन्मान नारी शक्तीचा क्रांतीनाना मळेगावकर प्रस्तुत न्यू होम मिनिस्टर खेळ पैठणीचा या कार्यक्रमाचे आयोजन माननीय राजनदादा शिंदे पाटील युवा मंचच्या वतीने करण्यात आला आहे। या कार्यक्रमात विजेत्या महिलांना 300 आकर्षक भेटवस्तू देण्यात आल्या। यावेळी लोकप्रिय आमदार माननीय अमोल भाऊ खताळ, त्याचप्रमाणे माननीय माजी खासदार सुजयदादा विखे पाटील यांसह अनेक मान्यवरांची उपस्थिती पाहायला मिळाली। राजनदादा शिंदे आयोजित होम मिनिस्टर खेळ पैठणीचा या कार्यक्रमास जवळजवळ 5000च्या पुढे महिला भगिनी उपस्थित होत्या। यावेळी महिला भगिनींमध्ये आनंद उत्साह पाहायला मिळाला। चला तर पाहूया माननीय राजनदादा शिंदे पाटील युवा मंच आयोजित सन्मान नारी शक्तीचा या क्रांतीनाना मळेगावकर प्रस्तुत न्यू होम मिनिस्टर खेळ पैठणीचा जनता ठाणेदार न्यूजच्या माध्यमातून। जनता ठाणेदार न्यूज साठी रामा लोखंडे, संगमनेर। माणुसकी आमची जात, सळसळते आमचे रक्त, सागररावांचं नाव घेते आम्ही शिवरायांचे भक्त। जय शिवराय। सुंदर उखाणा होता। या जी प्रगती अजित डावकर। बर हा पुढं माईक एवढाच आहे, 3 मिनिट चाललं नाही, आम्ही भागवायला लागलो। हा माननीय राजनदादा शिंदे पाटील युवा मंच, माननीय राजनदादा शिंदे पाटील युवा मंच यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमाची क्रांतीनाना मळेगावकर सरांनी वाढवली शोभा। क्रांतीनाना मळेगावकर सरांनी वाढवली शोभा। अजित पाटलांचं नाव घेऊन सांगते, राजनदादा ही समोर उभी असणारी मंडळी कायम पाठीशी राहतील आपल्या उभा। एक नंबर फिट बसला कार्यक्रम। वहिनी सुंदर उखाणा, त्यांना एक बक्षीस देऊन टाका, लगेच देऊन टाका, आणि गुगल पेला पाठवा। या तुमचं काय पार्लर आहे का? मेकअप, फाउंडेशन, ब्युटी बरोबर लागले। काय होतं, बऱ्याच जणीचं फाउंडेशन हलतं, फाउंडेशन हल्लं की मेकअपची वाट लागते, त्यांनी बरोबर लावलं, एकदम छान सुंदर तयार होऊन आल्याबद्दल धन्यवाद। साऊथ इंडियन बर, कुठं आला? संगमनेर। बर, उखाणा नाव? कोमल गणेश कामूर्ती। इवल्या इवल्या हरणाचे इवले इवले पाय, इवल्या इवल्या हरणाचे इवले इवले पाय, गणेशराव अजून आले नाही, पिऊन पडले की काय? वा 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 वा। आवाज? गीता दत्तात्रय गलांडे। बर, पुढे? अंगणात होती तुळस, तिला घालत होते पाणी, आधी होते आई बापाची टाणी, आता झाले दत्तात्रय रावांची राणी। कधी झाले? 5 वर्ष तरी पण नवीनच वाटतंय बघितलं। हा ना, नवीन झाल्यासारखं वाटतंय। हा काजल योगेश गलांडे। काजल बर, पुढे? बापाची माया आईची खुशी, योगेश रावांचं नाव घेते हळदी कुंकवाच्या दिवशी। या आपलं नाव? अमृता महेश डागळे। तुम्ही काय बचत गटाचे अध्यक्ष वगैरे नाही ना? शिवजन्मभूमीमध्ये जन्म झाला, भाग्य हे माझे। शिवजन्मभूमीमध्ये जन्म झाला, भाग्य हे माझे। महेश रावांचं नाव घेते छत्रपती शिवराय आमचे राजे। क्या बात आहे, जय शिवराय। हा वैष्णवी संकेत गोपाळे। नाही, तुम्हालाही बक्षीस मिळेल, आवाज येऊ द्या तुम्ही। हा वैष्णवी संकेत गोपाळे। उमराच्या झाडाखाली दत्ताची सावली। वहिनी कळलं का? तुम्ही वडाच्या झाडाखाली गेलते, वडाला फेरा डबल मारला, काय विचारले काय माहिती। हा उमराच्या झाडाखाली दत्ताची सावली, संकेतरावांना जन्म देणारी धन्यती माऊली। शीतल जगन्नाथ शिंदे। हा वैष्णवी संकेत गोपाळे। उमराच्या झाडाखाली दत्ताची सावली। वहिनी कळलं का? तुम्ही वडाच्या झाडाखाली गेलते,
वडाला फेरा डबल मारला काय विचारेने काय माहिती. हा उंबराच्या झाडाखाली दत्ताची सावली, संकेतरावांना जन्म देणारी धन्यती माऊली. शीतल जगन्नाथ शिंदे. पुढे पुढे ते त्यांना पुढे पुढे काय करायचं. उलाला 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 ते नाही जमलं तर हे करा. काय करते. हा इतिहासाच्या पुस्तकाला भूगोलाचं कवर. लावताना का लाईट गेली होती का. इतिहासाच्या पुस्तकाला भूगोलाचं कवर. जगन्नाथ रावांचं नाव घेते मी त्यांची लवर. कुठं फिरायचं आता दुपारचं. येस आणि जोरदार टाळ्यामध्ये मी आता व्यासपीठावरती आमंत्रित करतोय सर्वांचे लाडके. मी त्यांच्या नावासमोर माझे हा शब्द नाही वापरणार. आजही ते आमच्यासाठी खासदारच आहेत कारण की त्यांच्या माध्यमातून एवढी कामं झाली आहेत. सह्याद्री एक साहेबांसाठी गाणं गाऊया आणि मग आपण हे करूया एक गाणं. मग त्या गाण्यामध्ये मी थोडस मागासारखा विखेदादांना पुढे बोलवतो. अहो खंबीर नेता एकच आता आहे बघा दमदार. आणि लाखात एकाने साऱ्याकडे सुले हो खासदार. आणि लाखात एकाने साऱ्याकडे सुले दादा हो खासदार. पदतीसाठी दादांचा आहे योगदान. स्वाभिमान करणाराची निशान त्यांचं पकड सरदार. खऱ्या अर्थानं शिर्डी परिसराचा मी साई भक्त आहे. प्रत्येक महिन्याला मी 2दा शिर्डीला जातो आणि दादांच्या माध्यमातून एवढी कामं त्या परिसरात झालेली आहेत. विखे पाटील परिवार म्हणजे जनतेच्या प्रत्येकाच्या मदतीला धावून जाणार. काही लोक भावनिक होऊन थोडासा प्रॉब्लेम झाला तर आज ही जागा तुम्ही जनतेच्या मनात खासदारच आहे आणि इतक्या काळामध्ये तुमच्याकडे लोक खासदार म्हणूनच पाहणार. आपलं काम एवढं आपलं काम होतंय. आपण कुठलाही इमोशनल आजच्या लोकांवर केलेलं नाही. तेव्हा तुमच्याबद्दल आजही आमचं तेवढंच प्रेम आहे आणि पुन्हाही जनतेचा खासदार म्हणूनच तुमच्यावरती प्रेम राहील. बरोबर ना माऊली. यस मी आदरणीय सुरुवातीला आदरणीय दादांना विनंती करतो तुम्हाला कार्यक्रम कसा वाटला आज राजनदादांनी राबवलेला आणि आपल्या सर्वांना या माता माऊलींना शुभेच्छा. तर अशी विनंती करतो एकदा जोरदार टाळ्या आदरणीय सुजय दादा विखे पाटील यांच्यासाठी. आज आयोजित असलेल्या या कार्यक्रमाचे आयोजक माझे सहकारी मित्र माझे बंधू माननीय श्री राजनदादा शिंदे युवा मंच यांच्या वतीने आयोजित असलेल्या या कार्यक्रमाला आपल्या सर्व लाडक्या बहिणींच्या आशीर्वादाने निवडून आलेले आपले सर्वांचेच लाडके भाऊ आणि या मतदारसंघाचे आमदार माननीय श्री अमोलजी कतार यांच्या माध्यमातून हा कार्यक्रम पार पडत आहे. असे प्रख्यात सिने अभिनेता माननीय क्रांतीनाना मळेगावकर त्यांच्या सोबतीला आलेल्या बालगायिका सह्याद्रीजी माळेगावकर आलेल्या सर्व आमच्या तमाम लाडक्या बहिणी आलेले सर्व पदाधिकारी कार्यकर्ते मित्रांनो काय झालं हे जे झाड लावलं जातं हे सांगून लावलं पाहिजे. एकदा एक जण माईकवर त्याच्यावरती उभा होता आणि तो बोलत असताना ते चालू झालं. लांबून लक्षात येत नाही ते कशासाठी आहे. तर आजचा हा कार्यक्रम आपण सर्वजण साजरा करण्यासाठी आलात. माझ्या मते राजन हा पहिल्यांदा असा कार्यक्रम घेतला आणि म्हणून एकदा जोरदार टाळ्या आमच्या राजन शिंदेचा. संगमनेरचं पाणीच निराळं आहे. युवक ते करू शकतात ते कोणी करू शकत नाही. एक इकडे आमदार झाला आणि आता एकाला देखील आपण भविष्यामध्ये तालुक्याला संधी देऊ असं राजन शिंदे आपण तयार करतो. कारण की संगमनेरला जर पुढे न्यायचं असेल तर युवकांना बळ दिलं पाहिजे आणि आजच्या कार्यक्रमाला
ही सुरुवात आहे त्याची. हा पहिला कार्यक्रम आहे. मी देखील संगमनेरमध्ये आता कार्यक्रम घेतोय लाडक्या बहिणींसाठी. तो कार्यक्रमाचं आयोजन जेव्हा तो पाहिजे तेव्हा हळूहळू मुलं तयार होतील आणि पुढे अजून मोठ्या कार्यक्रमाचं आयोजन होत राहील. तुम्ही असंच आनंदात राहा, आरोग्यदायी राहा आणि आपण ज्या विश्वासाने अमोलला जबाबदारी दिली, ज्या विश्वासाने राजांच्या पाठीमागे उभे राहाल, हे दोन्ही भावांची जबाबदारी आहे की या बहिणींना आनंदी ठेवायचं. आणि या दोघांच्या वतीने मी देखील एक भाऊ म्हणून तुमच्या सगळ्यांच्या आयुष्याची जबाबदारी घ्यायचा शब्द या ठिकाणी देतो. आपण सर्वजण आलात, आपले सगळ्यांचे मनापासून आभार. आज लग्नाची तारीख अत्यंत दाट आहे, त्यामुळे कार्यक्रमात सगळ्यांचा सहभागी होण्याची शक्यता नाही. पण तो संगमनेरला आपण कार्यक्रम घेणार आहोत. त्या कार्यक्रमामध्ये जो स्टेजवर येईल तर सगळ्यांना पैठण्या वाटणार आहोत. आपल्याकडे तर आपण देखील त्या कार्यक्रमाला यावं. आपल्या सगळ्यांचा आशीर्वाद असाच निरंतर आमच्यावर कायम ठेवावा आणि आम्ही देखील आपल्या लाडक्या बहिणींची शेवटपर्यंत काळजी घेऊ ही खात्री आपल्या सगळ्यांना देतो. परत एकदा आपण सगळेजण आलात, सगळ्यांचे मनापासून आभार. जय हिंद, जय महाराष्ट्र आणि एकदा सगळ्यांनी एकत्रित म्हणा जय श्रीराम. भाऊंचं मनापासून आभार की त्यांनी पुढच्या कार्यक्रमाचं सुद्धा आमंत्रण दिलं. येस येस. यानंतर लोकप्रिय खासदार आपलं माफ करा लोकप्रिय आमदार आपलं मनोगत व्यक्त करते एकदा दादा अमोलदादांसाठी पण टाळ्या वाजून. आपले लाडके आमदार त्या जोडी बघा ना, लग्नाचं कार्यालय म्हणजे हा त्या स्टेजवर जोडीनं पहिल्यांदा सापडले. तर मला तर असं वाटतं की आधी त्यांच्या सौभाग्यवतीचा मुखाना ऐकावा. बरोबर का? तुम्ही हो म्हणायलाच तयार आहे, फक्त वेळ आल्यावर पुन्हा एकदा हो म्हणा बरं का. आदरणीय मी ताईंना आधी देतो उखाणा घेण्याचा, कारण की हा कार्यक्रम महिलांचा आहे. जसा येईल तसा उखाणा घ्या. तुम्हाला महादेवाच्या पिंडीला म्हटलं तरी दंड नाहीये, तो सगळं येईल. काय करतात ऍडजस्ट करून घेऊया. मंगळसूत्राच्या 2 वाट्या सासर आणि माहेर, अमोलरावांचं नाव घेते हा सौभाग्याचा आहे. क्या बात आहे. तुमची इच्छा असेल आमदार साहेबांनी पण उखाणा घ्यावा, बरोबर का? काय नाही, तुम्ही ते तुम्हाला म्हणून टाकलं तरी चालतं, पण ऐकायला छान वाटतं आम्हाला. येस. उखाणा फक्त ऐकायला छान वाटतो, म्हणायला नाही. घरची माझ्या लग्नात ती घेतला नव्हता, त्याच्यामुळे फक्त तिचं नाव घेतो नीलम. बरं, आधार कार्ड छापून मिळेल, काय अडचण नाही. आजच्या या राजनदादा युवा मंचातर्फे आमचे लहान बंधू राजनदादा शिंदे यांनी आज आपल्या लाडक्या बहिणींसाठी खेळ पैठणीचा कार्यक्रम आयोजित केला. त्या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले आमचे मोठे बंधू मार्गदर्शक डॉक्टर सुजयदादा विखे पाटील, रामभाऊ राणे, तसेच सर्व उपस्थित आमच्या लाडक्या भगिनींचं मी स्वागत करतो, आभार मानतो. राजनदादाचं सार्वजनिक क्षेत्रातील जसं राजांनी सामाजिक कार्यक्रम सुरू केलं, प्रत्येकाच्या अडीअडचणीमध्ये राजन दिवसरात्र उपलब्ध राहतो. शेतकऱ्यांसाठी असं काही भागात पाण्यासाठी त्यांनी स्वखर्चाने पाण्याचे टँकर दिले, कुठल्या मंदिरासाठी प्रत्येक ठिकाणी त्याचा मदतीचा हात असतो. हेल्पिंग नेचर म्हणून एक राजन शिंदेकडे बघितलं जातं. दादांनी जसं आता सांगितलंय, येणाऱ्या कालावधीमध्ये संगमनेरमध्ये तरुणांना संधी दिली जाईल. त्या तरुणांना संधी देताना आमच्या लाडक्या ज्या बहिणी आहेत, ज्या लाडक्या बहिणींना सुद्धा सामाजिक क्षेत्रात काम करण्याची आवड आहे, सुजयदादा विखे पाटलांच्या नेतृत्वाखाली संगमनेरमध्ये मोठ्या प्रमाणात काम सुरू आहे. येणाऱ्या कालावधीत दादांनी आत्ताच मला सांगितलं आपल्याला सुद्धा एक मोठा कार्यक्रम घ्यायचा आहे. आज या लाडक्या बहिणींमुळं मी तुमच्या समोर या संगमनेर तालुक्याचा आमदार म्हणून मला काम करण्याची संधी मिळाली, त्याबद्दल सुद्धा आपल्या सर्वांचा आभार मानतो. आजच्या कार्यक्रमासाठी खूप खूप शुभेच्छा देतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. आदरणीय राजांना मला विनंती करतो की आपण पण आजच्या कार्यक्रमाला संबोधित करावं. एवढा सर्वांच्या विनंतीला मान देऊन एवढ्या संख्येने या ठिकाणी माझ्या सर्व माता भगिनी उपस्थित राहिल्या. त्या माता भगिनींसाठी स्वतःने सर्वांनी टाळ्या वाजवायच्या आहेत. या ठिकाणी ठीक आहे, ऍडजस्टमेंट काही ठिकाणी होत नाही, काही गावांना त्या ठिकाणी जाण्याची काही व्यवस्था करता आली नाही मला, त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो. पुढच्या वेळेस हाच कार्यक्रम मोठ्या स्वरूपात दादा आणि अमोल भाऊ तुम्हाला सांगतो की 15,000 ते 20,000 महिलांचं होम मिनिस्टर या ठिकाणी आमचं युवा मंच आयोजित करणार आहे.
आणि त्यात दादांनी सांगितल्याप्रमाणेच सर्व त्यांच्या मार्गदर्शनाखाली, अमोल भाऊंच्या मार्गदर्शनाखाली आहे आणि आमचे दैवत या ठिकाणी विखे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली, शालिनी यांच्या मार्गदर्शनाखाली आपण हे पुढचे कार्यक्रम सर्व महिला भगिनींचे या ठिकाणी भरवणार आहेत. आजच्या कार्यक्रमानिमित्त आमचे मोठे बंधू आणि पूर्ण नगर जिल्ह्यात नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये त्यांचा त्या ठिकाणी वेगवेगळ्या नावाने बोलबाला आहे. अशा आपले सुजयदादांसाठी खूप टाळ्या झाल्या पाहिजे बरं की त्यांनी एवढा वेळात वेळ काढून या ठिकाणी आपल्या सर्वांसाठी 1 तास त्यांच्या एवढं बिझी शेड्यूल मधून दिला, त्याबद्दल त्यांचे खूप आभार मानतो. त्याच्यानंतर आमचे मोठे बंधू आणि संगमनेर तालुक्याचे नवनिर्वाचित आमदार, गोरगरिबांचे कैवारी आपल्या अमोल भाऊंसाठी देखील खूप टाळ्या झाल्या पाहिजेत. त्यांनी खूप सगळं लग्न वगैरे शेड्यूल म्हणून ऍडजस्ट करून या ठिकाणी खूप वेळ दिला, त्यांचे खूप आभार. त्यांच्यासोबत आलेल्या आमच्या वहिनी त्या ठिकाणी नीलमताईंचे या ठिकाणी खूप आभार मानतो. आणि आजच्या कार्यक्रमाच्या निमित्त एवढं सांगेल की मी जे आपल्या सर्व युवांच्या माध्यमातून बऱ्याच 6-7 वर्षांपासून एकदम तळागाळात जाऊन एकदम सर्वांपर्यंत पोहोचून काम करत आलो, त्या कामाची पावती आज तुम्ही या ठिकाणी दिलेली आहे. या गोष्टीचा मला खूप अभिमान वाटतो आणि भविष्यात देखील महिलांसाठी, तरुणांसाठी, अजून मार्गदर्शक ज्येष्ठ मंडळींसाठी आपल्या युवांच्या माध्यमातून सर्व गोष्टी चालूच असतात, त्या अजून वाढू. आणि या ठिकाणी दादांना शब्द देतो की आपल्या सर्वांच्या वतीने या ठिकाणी मी आणि आपल्या सर्व या संगमनेर तालुक्यातील आपल्या सर्व ज्या माता भगिनी आपल्या सर्वांच्या मागे आहेत आणि एवढे बोलून माझे शब्द दादा विखे पाटील यांचा या ठिकाणी सन्मान करायचा आहे. त्यानंतर आदरणीय आमदार अमोलजी खंडाळ साहेब यांचा सन्मान या ठिकाणी सोनलताई फटांडे यांना विनंती आहे. आपण आणि राजनदादा शिंदे यांना विनंती आहे आपण स्वतः या ठिकाणी आजचे सेलिब्रिटी क्रांतीनाना माळेगावकर यांचा पुष्पगुच्छ देऊन या ठिकाणी सन्मान करायचा आहे. आणि आमदार साहेबांचा घ्या, त्यानंतर माझं घ्या. प्रोटोकॉल येस साईराम. मी सुजयदादांना सांगेन की प्रत्येक महिन्याला शिर्डीला येतो. येस धन्यवाद. ओम साईराम. आणि आता सुरू करूयात पुन्हा एकदा हीच बॅटिंग, हाच कार्यक्रम नव्या जोशात. आणि दादांच्या माध्यमातून आपण संगमनेरमध्ये सुजयदादांच्या माध्यमातून अजून मोठा कार्यक्रम घेणार आहोत. त्याही कार्यक्रमाचा आज तुम्हाला सस्ने निमंत्रण. आता स्टेजवरची कधी कमी होईल.
बाकीचे त्या आजी हां बाकीचे मागे मागच्या मागे बसून घ्या. मागे बसून घे. तुम्हाला बक्षीस लगेच द्यायला होतं. सगळेच बसून घ्या. सगळ्यात बसा मागे. तुम्ही सुद्धा ह्या चौघींनी भारी केलं बघ. ह्यांनी तर खूप सुंदर केलं. बघायचं का तुम्हाला थोडंसं फुगे वाटायला द्यायचंय चौघींना पैसे. तुम्ही सांगा द्यायची का तुम्ही ठरवायचं द्यायचे ना. मी आदरणीय राजेंद्रच्या मातोश्री विमल त्यांना विनंती करतो आणा 5-4 पैसे आणा. येस थोडं छान द्या. दत्त झालं कोऑर्डिनेशन कोण माणूस आहे ते स्वतःच आहे. तुमचाच नंबर आहे तो. मी म्हणलं मला भेटायलाच कोण तयार नाही. कोण आहे का काही. येस नमस्कार. पैठणी आणा सर. या चौघींना पण 4 पैठणी देऊन टाका. ती मेवणी आहे माझी. भारी काढा ना. माझ्याकडनं तुम्हाला बक्षीस. जोरदार टाळ्या वाजू द्या या वहिनींना. हे तुमचा भोग आहे. हे घेऊन जावा. सरळ करत होतो मी. आज राजेंद्रांच्या माध्यमातून हा कार्यक्रम आहे. सगळ्यांना बक्षीस जेवढ्याला होईल तेवढं आम्ही बक्षीस देणार. जवळपास 200-300 मिनिट बसतोय. आता पुढचा गेम काय मी सांगतो. नीट लक्ष द्या गेमकडे. आधी एक गाणं वाजेल. तुम्हाला त्याच्या आधी मी उभा करणार आहे. काय करणार आहे सगळ्यांना माहिती शिकवला. काय करणार आहे उभा. आता उभा केल्यानंतर मी एक गाणं गाणार. फुग्याचा हात वर पकडणार आणि गाणं गाणार. अगं बाई अगं बाई अगं बाई. कुठलं गाणं आहे. गाणं चालू झाल्यावर मी चालू असं ओरडेल. काय ओरडेल. चालू ओरडल्यानंतर गेम चालू होईल. आणि गेम असा आहे आपला फुगा वाचवायचा. आता एकमेकीकडे बघू नका. आणि ह्या काडीला दुसऱ्याचा फोडायचा. ऐका 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 ऐका. हो लक्ष द्यायचं. वहिनी 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 मी चालू म्हणजे चालू करायचं. दुसरी गोष्ट वहिनी हो शांताबाई समजा कोणाकडून कोणाला काडी लागली त्याला मी जबाबदार. आयोजक जबाबदार. तुमचं तुम्ही तिकडं. हा एखादी बोलणं खाली पडली त्याला आम्ही जबाबदार. आयोजक. फुगा 4.5 15 लपू नका. लय घातली. हा कोणाचा आहे. जरा वहिनी उभा 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 द्यायची तुम्हाला. ह्याच्यापेक्षा भरिताचं माग स्वस्त मिळतं. फुगा फुगा नाही आऊट झाले. फुगा करा तुम्हाला. ठीक आहे देतो देतो. ऐका काढी दे रे बाळा. जे लहान बाळ आहे त्याला बाजूला बसवा. जा मम्मीकडे लक्ष ठेव. मम्मी काय करते. आता मी उभा लहान बाळ बाजूला काढा. आता उभा करतोय. फुगा वर पकडायचा. गाणं चालू करेल. चालू वहिनी तुम्हाला काडी लागेल त्या फुग्याची सटी करेल. दुसरा फुगा. चल रेडी. उभं राहा सगळ्या. दूर दूर उभं राहा. लक्ष द्या. मी चालू म्हणजे चालू नाही करायचा. आणि ज्याचा फुगा फुटला त्यांनी फुगा फुटला की नीट खाली जायचं. थांबायचं नाही. मुळीच नव्हतं रे कान्हा
आघबाई आघबाई छानो विना आघबाई 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 छानो विना रंगसना आघबाई 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 नवरीची शपथ आहे फोडू नका स्वतःच्या नवरीची शपथ आहे फोडू नका आता जावा खाली काय तुटून पडल्यावर भारत पाकिस्तानला नाही चालणार एवढी हा ना खाली उतरा प्लीज चला ज्याचा फुटला त्याने खाली ज्याचा फुटला त्याने खाली पट 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 यांना दुसरा फुटला रेडी आणि डोक्यात मोठा फुगवण माझ्या आई अनकट झाला काटा किर कसा जिवाला देऊ बक्षीस घेऊन जावा आऊट झालेले इथून जावा खाली बक्षीस घेऊन जावा चल आव ह्याने फोडला मी बघितलं की तुम्ही फोडला हा हा जावा तिकडं चला तुम्ही बक्षीस घ्या मी तुम्हाला ओळखतो तुम्ही जावा बक्षीस घेऊन जावा इथनं बक्षीस घ्या जावा इथनं बक्षीस घ्या आजी चला आतमध्ये या आदरणीय शिंदेताईंच्या हस्ते आमदार साहेबांच्या सौभाग्य त्यांच्या हस्ते बक्षीस घ्या चला इकडे या चला इकडे या पुढे या रस्त्याच्या बाहेर जायचं नाही हे यांना पुढे घ्या साहेब वहिनीकडे हा का आता एवढा ना तुम्ही तेवढे आहे फुगा केवढा आहे दुसरा ए तुम्ही जावा वहिनीकडे तुम्ही जा नाही इथं बक्षीस आहे इकडं चला तुम्ही बाहेर प्रत्येक चला मध्ये येतोय ना चलो रेडी तुमच्यापैकी 4 जणींना बैठले 3 जणींना सॉरी रेडी गुलाबी साडी आणि लाल 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 गुलाबी साडी आणि लाल लाल मी काय करू कसले भांडवली हे थांबा थांबा वहिनी बोल द्या तुमचं फुट नाही तुम्ही बाहेर चला बाजूला या बाजूला चला तुम्हाला पैठणी इकडे या